हॅलो हाय नमस्कार, मी विशाल भोईर आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। तर नक्कीच आज मी आता भेटतोय तो म्हणजे आपला नवीन सफर म्हणजे आपला देवाची आळंदी। तर आता आपण बाईक राईडनी चाललो आहे देवाची आळंदी ती संत ज्ञानोबा यांच्या दर्शनाला। ज्ञानोबा माऊली। चला आमचा सफर चालू झालेला आहे। हे प्रमोद आणि विशाल माझ्या सोबत आहेत। प्रमोद, तुला वडापाव कसा वाटला? छान होता प्रमोद तुला? मस्त गोड भजी एकदम छान होते। आता ओके, आम्ही कॉफी ऑर्डर केलेली आहे। कॉफी तुला आवडते का? येस, पुणे शहरापासून अगदी 25 किलोमीटर अंतरावर देवाची आळंदी वसलेली आहे। रामकृष्ण हरी। तर मित्रांनो, मी आता आळंदीमध्ये उभा आहे। आळंदीमधील जी पवित्र भूमी, जी संत ज्ञानेश्वरांनी 1400 वर्षापूर्वी जी निर्जीव भिंत चालवली, त्या ठिकाणी मी आता उभा आहे। या निर्जीव भिंत चालवण्याचं कारण म्हणजे त्यावेळेस चांगदेव नावाचा एक महाराज वाघावरती बसून येणार होता। तर त्याचा अहंकार फोडण्यासाठी संत ज्ञानेश्वर आणि त्यांची चारी भावंड ज्या भिंतीवर उडून चांगदेवाला भेटण्यासाठी गेले, ती ही भिंत। तर बघूयात, आपण दर्शन घेऊया जी ज्ञानेश्वरांनी चालवलेल्या भिंतीचं। इंद्रायणी काठी देवाची आळंदी। खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी त्यांच्या ह्या जवळपास ह्या इंद्रायणी काठीचं या ठिकाणी स्थान आहे। सध्याच्या शासनाने खरं तर या सुशोभीकरणाचं काम या ठिकाणी आपण आजूबाजूला बघू शकता, छान पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे। असेच आपण आज कार्तिकी यात्रेच्या निमित्त म्हणजे कार्तिकी आणि आषाढी, त्याच्यामध्ये एक महत्त्वाची म्हणजे कार्तिकी एकादशी, त्याच्या निमित्ताने आज आपण आळंदी येथे प्रवास करतो। तसं बघायला गेलं, आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेलं आहे। संत ज्ञानेश्वरांची समाधी मंदिराच्या मागच्या बाजूच्या नदीवर असलेला घाट खरं तर आळंदीची शोभा वाढवतो। तसेच कार्तिकी एकादशी निमित्त लाखोच्या संख्येने माऊलीच्या दर्शनासाठी आळंदी येथे येत असतात। जवळपास महाराष्ट्रातून 1600हून अधिक दिंड्या या कार्तिकी एकादशी निमित्ताने आळंदीमध्ये जमत असतात। तसेच सर्व वारकरी भक्त या आनंदमयी वातावरणात माऊलींचा होऊन जातो। संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी येथे म्हणजेच 1296 साली जिवंत समाधी घेतली आणि त्या जागी सुंदर समाधी मंदिर साधारण 1570 किंवा 40 साली बांधण्यात आले। तर विशाल, आता आपण समाधीचे दर्शन घेतलेलं आहे, तर आता दुसरीकडे कुठे जायचं आपण? रोशन, आत्ताच आपण संत ज्ञानेश्वरांच्या समाधीचं दर्शन तर झालंय, पण यानंतरच येथे जवळपास देहू जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकोबारायांचं स्थान सुद्धा तिथे आहे। त्या ठिकाणी आपण आता चाललोय। त्याच्यानंतर मला वाटतं आपण धर्मवीर संभाजी महाराजांची समाधी स्थळ वडू बुद्रुक येथे सुद्धा जाणार आहोत।